आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो ऐकायला कदाचित थोडासा कोरडा वाटेल, नियमशास्त्र. किंवा कायदा. हो, कायदा. आणि हा शब्द ऐकला की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? एक लांबलचक यादी, हे करा ते करू नका. बरोबर. पण आज आपण ज्या स्रोतांवर चर्चा करणार आहोत ना, त्यानुसार ही गोष्ट त्यापेक्षा खूपच वेगळी आहे, खूप नाट्यमय आहे. अगदी. हे नियम म्हणजे केवळ एक नियमावली नाही, तर एका मोठ्या सत्याची सावली आहे, असं या स्रोतांचं म्हणणं आहे. हो. आणि आजच्या चर्चेत आपण ही सावली काय आहे? आणि त्यामागचं वास्तव काय आहे, हेच समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. बरोबर. आणि ही चर्चा एका विशिष्ट धर्मशास्त्रीय दृष्टिकोनावर आधारित आहे, जो बायबलमधल्या जुन्या आणि नवीन करारांमधला संबंध तपासतो. म्हणजे नियमशास्त्राकडे फक्त एक ऐतिहासिक दस्तऐवज म्हणून नाही बघायचं. नाही, तर एका मोठ्या हजारो वर्षांच्या योजनेचा भाग म्हणून पाहायचा आहे. ही एक प्रकारची रहस्य कथा आहे असं समजा, जिचे धागेदोरे हळूहळू उलगडत जातात. ठीक आहे, चला तर मग या विषयात जरा खोलवर जाऊया. मॅथ्यू 5:17 मध्ये एक खूपच गोंधळात टाकणारं विधान आहे. कोणतं? येशू म्हणतो की तो नियमशास्त्र रद्द करायला नाही, तर ते पूर्ण करायला आला आहे. पण गंमत म्हणजे लगेच पुढच्या काही वाक्यांमध्ये तो ते नियम अधिक कठीण बनवताना दिसतो. हो, जसे की तो म्हणतो, तुम्ही ऐकलंय की खून करू नका. पण मी तुम्हाला सांगतो की जो कोणी आपल्या भावावर रागावतो तोच खुनी आहे. किंवा व्यभिचाराबद्दलचं उदाहरण, वासनेने स्त्रीकडे पाहणं हे मनात व्यभिचार करण्यासारखंच आहे, असं तो म्हणतो. बरोबर. मग हे तर पूर्ण करण्याऐवजी लोकांना अपयशी ठरवण्यासारखं झालं ना? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. आणि इथेच या स्रोतांचा खरा युक्तिवाद सुरू होतो. त्यांच्या मते नियमशास्त्राचा मुख्य उद्देश लोकांना नीतिमान बनवणं हा कधीच नव्हता. नाही. याउलट त्याचा उद्देश लोकांना ते किती पापी आहेत याची जाणीव करून देणं हा होता. रोमन्स 3:20 मध्ये स्पष्ट म्हटलं आहे की नियमशास्त्रामुळे पापाचं ज्ञान होतं. म्हणजे एका आरशासारखं. बरं. म्हणजे नियमशास्त्र हे एक निदान होतं, उपचार नव्हता. बरोबर. पण मग असं निदान देण्याचा काय उपयोग, जे ऐकून फक्त निराशाच येईल? लोकांना सतत हे सांगणं की तुम्ही अपयशी आहात, तुम्ही अपुरे आहात, यातून साधायचं काय होतं? हे तर लोकांना हताश करण्यासाठी तयार केलेली एक व्यवस्था वाटू शकते. तुमचा मुद्दा बरोबर आहे. आणि ह्या स्रोतांनुसार लोकांना त्यांच्या आध्यात्मिक आजाराची तीव्रता दाखवणं हाच त्याचा उद्देश होता. म्हणजे जोपर्यंत एखाद्या व्यक्तीला आपण किती आजारी आहोत हे कळत नाही, तोपर्यंत ती व्यक्ती डॉक्टरांकडे जात नाही. गलतीकर 3 काय म्हणतं की नियमशास्त्र हे मशिहा येईपर्यंत पापांमुळे नंतर जोडलं गेलं होतं. म्हणजे ती एक तात्पुरती व्यवस्था होती. हो, एक तात्पुरती व्यवस्था. ती लोकांना देवाच्या पवित्रतेचा एक अशक्यप्राय आदर्श दाखवत होती. जेणेकरून त्यांना कळावं की ते स्वतःच्या बळावर हा आदर्श गाठू शकत नाहीत. अगदी. आणि यातून त्यांच्या मनात एका उद्धारकर्त्याची गरज निर्माण व्हावी, हा त्यामागचा हेतू होता. ओके. आता थोडं स्पष्ट होतंय. म्हणजे नियमशास्त्र हा एक असा आरसा होता जो लोकांना दाखवत होता की त्यांना एका मोठ्या मदतीची गरज आहे. बरोबर. मग हाच धागा आपल्याला सावली आणि वास्तव या संकल्पनेकडे घेऊन जातो का? कारण कॉलोस्कर 2:17 मध्ये म्हटलंय की हे सर्व नियम, खाण्यापिल्याचे, सणांचे, हे सगळं येणाऱ्या गोष्टींची सावली होतं, पण वास्तव हे ख्रिस्त आहे. अगदी बरोबर. आता विचार करा, या स्रोतानुसार मशिहा किंवा ख्रिस्त हा काही राजाच्या थाटामाटात येणार नव्हता. किंवा देवदूताच्या रूपात. नाही, तो एका सामान्य सुताराचा मुलगा म्हणून एका लहानशा गावात जन्माला येणार होता. मग हजारो वर्षानंतर येणाऱ्या या व्यक्तीला लोकांनी ओळखायचं कसं? काहीतरी ओळखपत्र किंवा आराखडा हवा होता. हो, नियमशास्त्राने नेमका हाच आराखडा, ही ब्लूप्रिंट तयार केली. म्हणजे एका अर्थी तो आरोपी येण्याआधीच त्याचं रेखाचित्र तयार करून ठेवलं होतं. आणि हे रेखाचित्र म्हणजे मंदिर, त्यातील विधी आणि यज्ञ. हो, तुम्ही त्याला तसं म्हणू शकता. उदाहरणार्थ, निर्गम 12 मधला वल्हांडण पर्वाचा कोकरा. तो निष्पाप होता. त्याच्या शरीरातील एकही हाड मोडलेलं नव्हतं आणि त्याच्या रक्तामुळे लोकांचे प्राण वाचले. हा येणाऱ्या मशिहाच्या बलिदानाचा एक जिवंत देखावा होता. आणि मंदिरातला तो पडदा, जो देव आणि माणसं यांच्यातलं अंतर दाखवत होता. तोच पडदा, जेव्हा मशिहाने आपला प्राण सोडला तेव्हा तो वरपासून खालपर्यंत फाटला, असं नवीन करारात म्हटलंय. हे सगळं प्रतिकात्मक होतं. ही संपूर्ण क्लिष्ट आणि तपशीलवार व्यवस्था फक्त एकाच उद्देशाने तयार केली गेली होती.
की जेव्हा वास्तव येईल तेव्हा लोकांना ते ओळखता यावं. अगदी. पण या सगळ्यामध्ये एक दावा असा आहे जो अक्षरशः हादरून टाकतो. कोणता? तो म्हणजे नियमशास्त्र मोडण्याची किंमत स्वतः देवानेच चुकवली. यामागे एखाद्याच्या जागी दुसऱ्याने मरणे म्हणजे सबस्टिट्यूशनरी अटोनमेंट ही संकल्पना आहे. ही समजायला थोडी कठीण आहे. याचा नेमका अर्थ काय होतो? या स्रोतांनुसार कोणत्याही नियमाचं मूल्य तो नियम देणाऱ्याच्या मूल्याएवढं असतं. उदाहरणार्थ, समजा रस्त्यावरचा सामान्य माणूस वाहतुकीचा नियम मोडतो तर त्याला 100 रुपये दंड होतो. पण जर देशाचा पंतप्रधान तोच नियम मोडतो तर त्याचं नैतिक वजन खूप मोठं असतं. बरोबर. याच तर्काने जर अनंत आणि सार्वभौम असलेल्या देवाचा नियम मोडला गेला तर त्याची किंमत काय असेल? ती सुद्धा अनंत असायला हवी. आणि ही अनंत किंमत चुकवण्यासाठी कोणतंही मर्यादित बलिदान म्हणजे एखाद्या प्राण्याचं किंवा माणसाचं ते पुरं पडणार नाही. नाही पडणार. या स्रोतांमधला युक्तिवाद असा आहे की जर या नियमाची किंमत चुकवण्यासाठी एखाद्या सर्वश्रेष्ठ देवदूताचं बलिदान दिलं असतं तर त्या नियमाचं मूल्य एका देवदूता एवढं ठरलं असतं. हो, पण जेव्हा देव स्वतः मानव रूपात येऊन ते बलिदान देतो तेव्हा तो त्या नियमाचं मूल्य स्वतः इतकं म्हणजे अनंत करतो. एक मिनिट, मला इथे थोडं थांबायचंय, कारण हा विचार खूपच मोठा आहे. आहेच. याचा अर्थ असा होतो की न्याय आणि नीतिमत्ता या संकल्पना देवासाठी इतक्या महत्वाच्या आहेत की त्यांचं रक्षण करण्यासाठी तो स्वतःलाही पणाला लावायला तयार आहे. हो. हे न्यायाच्या संकल्पनेकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकतं. हा केवळ शिक्षा देण्याचा प्रश्न नाहीये. नाही, हा मूल्यांचं रक्षण करण्याचा प्रश्न आहे. यातून संदेश हा दिला जातो की देव संपूर्ण सृष्टीचा नाश करेल पण सृष्टीमध्ये अधर्माला किंवा अन्यायाला अंतिम विजय मिळू देणार नाही. त्याचा कायदा इतका मौल्यवान आहे की तो मोडण्यापेक्षा तो स्वतः मरण पत्करेल. हीच ती वास्तव घटना होती जिची सावली जुन्या करारातील यज्ञव्यवस्थेत हजारो वर्ष आधीपासून दिसत होती. आणि ही सावली अधिक स्पष्ट दिसावी यासाठी स्रोतांमध्ये येशूच्या बलिदानाचा संबंध जुन्या करारातील 5 विशिष्ट यज्ञांशी जोडला आहे. हो, हा तपशील महत्वाचा आहे. म्हणजे असं म्हटलं जातं की एकच बलिदान इतकं बहुआयामी होतं की त्याचं वर्णन करण्यासाठी 5 वेगवेगळ्या रूपकांची गरज पडली. जसे की एकाच हिऱ्याच्या वेगवेगळ्या पैलूंकडे पाहणं. बरोबर. आपण यातले काही महत्वाचे पैलू पाहू शकतो. नक्कीच. हे 5 यज्ञ मशिहाच्या कार्याचे वेगवेगळे पैलू उजळून टाकतात. पहिला आणि सर्वात मूलभूत यज्ञ होता होमबली. बर्न्ट ऑफरिंग. हो. लेविये 1 नुसार यात संपूर्ण पशुला वेदीवर जाळलं जायचं, काही शिल्लक राहत नसे. हे संपूर्ण समर्पणाचं प्रतीक होतं. आणि इफिस्कार 5.2 मध्ये येशूच्या बलिदानाला देवासाठी सुवासिक अर्पण म्हटलंय, तो याच यज्ञाकडे संकेत देतो. अगदी. आणि दुसरा आहे पापबली, सिन ऑफरिंग, जो कदाचित सर्वात नाट्यमय आहे. तो कसा? लेविये 4 नुसार पापबलीच्या पशूच्या शरीराला छावणीच्या किंवा शहराच्या बाहेर नेऊन जाळलं जायचं. आणि हिब्रू 13 मध्ये स्पष्ट लिहिलं आहे की येशूने शहराच्या वेशीबाहेर दुःख सहन केलं. हा थेट संबंध आहे. हो, पण यात एक अधिक गूढ गोष्ट आहे जी प्रायश्चित्ताच्या दिवशी घडायची. तेव्हा 2 बकऱ्या वापरल्या जायच्या. हो, ही गोष्ट मी ऐकली आहे आणि ती थोडी गोंधळात टाकणारी आहे. एका बकऱ्याचं काय व्हायचं आणि दुसऱ्याचं काय? एक बकरा देवासाठी बळी दिला जायचा. तो येशूचं प्रतीक होता, ज्याने पापांची किंमत चुकवली. आणि दुसरा? दुसऱ्या बकऱ्याच्या डोक्यावर महायाजक हात ठेवून लोकांची सगळी पापे सिम्बॉलिकली त्याच्यावर टाकायचा आणि मग त्याला अझेझेलसाठी रानात सोडून दिलं जायचं. एक मिनिट, अझेझेल हा कोण आहे? श्रोत्यानुसार एका बकऱ्याचं बलिदान देवासाठी आहे, जे येशूचं प्रतीक आहे. पण दुसरा बकरा जो पापांचं ओझं वाहून नेतो, तो सैतानासाठी आहे. हे कसं शक्य आहे? बरोबर. म्हणजे पापांची जबाबदारी सैतानावर टाकली जाते का? या स्रोतांनुसार याचं स्पष्टीकरण असं दिलं जातं की येशू पापांची शिक्षा भोगतो, पण पापाचा मूळ स्रोत ज्याने मानवाला पापाकडे प्रवृत्त केलं तो सैतान आहे. म्हणून पापांची अंतिम जबाबदारी त्याच्यावर टाकली जाते. हो, तो बकरा रानात जातो म्हणजे पापाला त्याच्या मूळ स्रोताकडे परत पाठवलं जातं. हा एक अतिशय गुंतागुंतीचा पण महत्वाचा टिओलॉजिकल मुद्दा आहे. वाव! म्हणजे एकाच विधीमध्ये पापाची किंमत आणि पापाची अंतिम जबाबदारी या दोन्ही गोष्टी हाताळल्या गेल्या आहेत. आणखी कोणता महत्वाचा यज्ञ आहे? एक आहे शांतीबली, पीस ऑफरिंग. त्याचा उद्देश काय होता? देव आणि माणसं यांच्यात सलोखा घडवून आणणं, पापांमुळे जे नातं तुटलं होतं ते पुन्हा जोडणं. रोमन्स 3.25 मध्ये येशूला शांतीबली म्हटलं आहे.
कारण त्याच्या बलिदानाने देव आणि माणसं यांच्यात शांती प्रस्थापित झाली. अगदी. हा केवळ कायदेशीर व्यवहार नाही, तर नात्याची पुनर्स्थापना आहे. ठीक आहे. आता मला हा पूर्ण प्रवास दिसतो आहे. नियमशास्त्र हे निदान होतं, यज्ञव्यवस्था ही उपचाराची ब्लूप्रिंट होती. आणि मशिहा हा स्वतः उपचार होता. बरोबर. पण हा उपचार 2000 वर्षापूर्वी घडलेली एक बाह्य घटना आहे. या स्रोतांनुसार ही घटना माणसाच्या आतमध्ये, त्याच्या हृदयात कशी पोचते? हा बदल दगडाच्या पाटांवरून माणसाच्या मनात कसा होतो? आणि हाच या संपूर्ण कथेचा कळस आहे. इथेच नवीन कराराची संकल्पना येते. जुना करार आणि नवीन करार. हो, जुना करार प्राण्यांच्या रक्ताने आणि दगडाच्या पाट्यांवर लिहिलेल्या नियमांवर आधारित होता. तो बाहेरून लादलेला होता. पण नवीन करार जो मशिहाच्या रक्तातून झाला, तो आतून काम करतो. म्हणजे स्रोतांनुसार नवीन करारामुळे पवित्र आत्मा आता विश्वासणाऱ्यांच्या हृदयात वास करतो. 1 करंथीकर 6:19 काय म्हणतं? तुमचे शरीर पवित्र आत्म्याचे मंदिर आहे. आणि इथेच शेवटचा आदम म्हणजे लास्ट ॲडम ही संकल्पना खूप महत्वाची ठरते, बरोबर? अगदी. ही थेट उत्पत्तीच्या पुस्तकातील पहिल्या आदामाशी केलेली तुलना आहे. म्हणजे जिथे पहिल्या आदामाने मानवतेला अपयशाच्या मार्गावर आणलं, तिथे शेवटचा आदम एक नवीन यशस्वी मार्ग तयार करतो, एक नवीन प्रोटोटाईप बनतो. यामुळे होतं काय की कायद्याचं पालन करणं ही शिक्षेच्या भीतीने किंवा बक्षिसाच्या आशेने केलेली बाह्य क्रिया राहत नाही. ती एक आतून येणारी स्वाभाविक इच्छा बनते. बरोबर. देवावर आणि शेजाऱ्यावर प्रेम करणं हा नियम राहत नाही, तर ते हृदयाचं एक स्वाभाविक स्पंदन बनतं. आणि याच 2 आज्ञांमध्ये संपूर्ण नियमशास्त्राचा सार आहे, असं स्वतः येशूने म्हटलं आहे. हो, अशा प्रकारे नियमशास्त्र रद्द होत नाही, ते खऱ्या अर्थाने पूर्ण होतं. ते लोकांच्या जीवनाचा, त्यांच्या अस्तित्वाचा भाग बनतं. तर आज आपण नियमशास्त्राचा एक संपूर्ण प्रवास पाहिला. सुरुवातीला तो पापाची जाणीव करून देणारा एक आरसा होता. मग तो मसीहाकडे बोट दाखवणारी एक सावली आणि एक ब्लूप्रिंट बनला. आणि मग वास्तव समोर आलं, मसीहा स्वतः. त्याने आपल्या बलिदानाने केवळ नियमशास्त्राची किंमतच चुकवली नाही, तर ते पूर्ण केलं. आणि एका नवीन कराराद्वारे देवासोबत जगण्याचा एक पूर्णपणे नवीन मार्ग खुला केला. जो बाह्य नियमांवर नाही, तर हृदयाच्या परिवर्तनावर आधारित आहे. होय. आणि स्रोतांमधील ही मांडणी आपल्याला कायदा आणि न्याय या संकल्पनांकडे एका वेगळ्याच दृष्टिकोनातून पाहायला लावते. ती कशी? यात असा विचार मांडला आहे की एखादा नियम किंवा तत्व इतकं मौल्यवान असू शकतं की त्याच्या रक्षणासाठी त्याचा निर्माता स्वतःचा जीव देण्यास तयार होतो. बरं. यातून ऐकणाऱ्यांसाठी एक विचार पुढे येतो. केवळ धर्मशास्त्रातच नव्हे, तर आपल्या दैनंदिन जीवनात, आपल्या कामात, आपल्या नातेसंबंधांमध्ये अशी कोणती तत्त्व आहेत जी आपल्याला इतकी मौल्यवान वाटतात की त्यांचं रक्षण करण्यासाठी आपण मोठा त्याग करायला तयार हो? आणि या प्रश्नाचं उत्तर आपल्याला हे सांगतं की आपल्यासाठी खऱ्या अर्थाने काय महत्वाचं आहे.